लैंगिक छळाच्या घटनांना हाताळण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी पॉश पॉश ॲक्ट 2013 कायद्याअंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत समिती दॅट इज IC कमिटी स्थापना करण्याची आवश्यकता असते. या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे. अध्यक्ष विच इज प्रिसाइडिंग ऑफिसर. ही व्यक्ती संस्थेतील वरिष्ठ महिला कर्मचारी असावी. जर संस्थेत वरिष्ठ महिला कर्मचारी उपलब्ध नसेल तर अध्यक्षपदी बाहेरून कोणी पात्र महिला नेमली जाऊ शकते. किमान 2 सदस्य दॅट इज मिनिमम 2 मेंबर्स हॅव टू बी देअर. हे सदस्य कर्मचारी असावेत आणि त्यांना लैंगिक छळासंबंधी काम करण्याचा अनुभव किंवा महिलांच्या हक्कासाठी काम केलेले असावे. त्यांच्याकडे कायद्याचे किंवा लैंगिक छळाचे संवेदनशील विषयाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. बाह्य सदस्य दॅट इज एक्सटर्नल मेंबर. हे मेंबर बाहेरून येतात. सो ही व्यक्ती संस्था बाहेरील असावी ज्यांनी महिलांच्या हक्कासाठी काम केलेले असले किंवा पॉश कायद्याचे विशेष ज्ञान असलेल्या व्यक्ती असावे. हा सदस्य लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये तटस्थ दृष्टिकोनाने काम करतो. समितीची एकूण सदस्य संख्या IC मध्ये एकूण सदस्य संख्या किमान 4 असावी. यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किमान 50% तरी असावे. महत्त्वाचे मुद्दे. समितीची कार्यकाळ 3 वर्षापर्यंत असते. समितीचे सदस्य हे प्रामाणिक, तटस्थ आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. संस्थेने समितीचे प्रशिक्षण नियमितपणे घेणे आवश्यक असतं, ज्यामुळे सदस्यांना पॉश कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येईल. जर तुम्हाला अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कळवा.